रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशीचं व्रत केलं जातं। एकादशीचं हे व्रत असं आहे ज्याची लोक वर्षभर वाट पाहत असतात। निर्जला एकादशीचं व्रत 5 पांडवांनी केल्याचं मानलं जातं। त्यातीलच भीमसेनला सर्वात जास्त भूक लागली होती। तो उपवास करू शकत नव्हता, परंतु त्यांनी देखील निर्जलाचं एकादशीचा उपवास केला। या कारणास्तव निर्जला एकादशीला भीमसेन एकादशी किंवा पांडव एकादशी असं देखील म्हटलं जातं। तिच्या आधारे निर्जला एकादशीचं व्रत हे 18 जून 2024 रोजी मंगळवारी केलं जाणार आहे। वर्षातून एकदा हे व्रत पाळलं जातं। जो व्यक्ती वर्षभरामध्ये 24 एकादशीचं व्रत करू शकत नाही त्यांनी निर्जला एकादशीचं व्रत अवश्य करावं। याने सर्व एकादशीच्या व्रताचं पुण्य प्राप्त होईल, तुमची पापे आणि दुःखे नष्ट होतील, भगवान विष्णूंच्या कृपेने तुम्हाला मोक्ष मिळू शकतो। एकादशीच्या दिवशी एकादशीच्या व्रताच्या दरम्यान अन्न आणि पाण्याचं सेवन टाळावं, हाच या एकादशी व्रताचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे। सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत निर्जली राहावं लागतं। पण प्रत्येकालाच निर्जला एकादशीचं व्रत करणं शक्य होईल असं नाही, त्यामुळे काही घरामध्ये सेवा उपाय करूनही तुम्ही या व्रताचं संपूर्ण फळ मिळवू शकतात। असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओतून तुमच्यासोबत शेअर करणार आहे। या उपायामध्ये तुम्हाला उद्या आलेल्या निर्जला एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेले दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे। या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर नक्की सबस्क्राइब करा। असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। माणसाला जीवन जगत असताना आपल्या हातून कळत नकळतपणे अनेक चुका घडत असतात आणि या चुकांमुळे आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक, शारीरिक, मानसिक समस्या असतात। आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट केले, मेहनत केली तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही। घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही, त्या कारणाने तो काही ना काही कारणाने तो घराबाहेर निघून जातो। मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील, घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि त्यांच्या उपचारामध्येच घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो खर्च होतो। बऱ्याचदा अनावश्यक खर्च तुमच्या हातून होतो आणि इच्छा नसतानाही ते तुम्हाला करावे लागते आणि याचाच परिणाम म्हणून महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासते आणि तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावे लागतात आणि कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच जातो। याशिवाय तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता असेल, वास्तुदोष असतील तर तरी देखील तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। बऱ्याचदा सगळं काही सुरळीत चालू असतं, पण कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होतात, वारंवार भांडणे होतात, पती पत्नीमध्ये पटत नाही, आई मुलासोबत पटत नाही, वडिलांचे मुलासोबत पटत नाही, भावाभावांमध्ये मतभेद असतील तर यासारख्या समस्या वारंवार तुमच्या आयुष्यामध्ये येतात। याशिवाय तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत, खूप वर्ष लग्नाला उलटून गेले तरी देखील तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही। यासारख्या ज्या समस्या आहेत ते पितृदोषाचे कारण असू शकतं। एकादशी ही तिथी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते। जर तुम्ही जे काही दोष आहे तर ते नष्ट करण्यासाठी अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात। प्रत्येकालाच या सेवा करण्यासाठी तेवढा पुरेसा वेळही नसतो आणि तेवढा पुरेसा पैसाही नसतो। त्यासाठी हे छोटे छोटे उपाय घरामध्ये करून देखील आपण आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अनेक अडचणींना संपुष्टात आणू शकतो। उद्या आलेल्या निर्जला एकादशीच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे। तो तुम्ही पहाटे लवकर केला तर उत्तमच आहे। पहाटे 4:30 ते 5:30 ही वेळ ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते, पण त्यावेळेस जर तुम्हाला शक्य नसेल तर सकाळी 8च्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या आहेत। पहा, हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवलेले आहेत। या नियमांपैकीच एक म्हणजे आंघोळीबद्दल सांगितलेल्या गोष्टी। घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी यासाठी सामान्य माणसाने
त्याचप्रमाणे धर्मग्रंथाचे नियम पाळलेच पाहिजेत। असं मानलं जातं की गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजे मृत पूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात, त्यामुळे आंघोळ करत असताना तुमच्या अंगावरती वस्त्र हे असावे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पितृदोष निर्माण होत नाहीत, कारण की कपड्यावरून पडणारे पाणी पितृ स्वीकारतात, त्यामुळे त्यांना समाधान मिळते। आणि जर तुम्ही निर्वस्त्र स्नान केले तर तुमच्या पितरांचा कोप होतो, त्यामुळे मनुष्याचे तेज, बल आणि धन आणि सुख नष्ट होते। पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर एकादशीचं व्रत हे अत्यंत प्रभावी मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यासाठी उद्या मंगळवारी आलेल्या निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर सगळ्यात आधी आपले दोन्ही तळहाताचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे की असं म्हटलं जातं की कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तू गोविंदम, कर प्रभाते कर दर्शनम। आपल्या हातामध्ये भगवान माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि माता सरस्वती यांचा वास असतो। आपल्या हातामध्ये लक्ष्मी निवास करते, त्यामुळे आपल्या दोन्ही हाताचे तळवे आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचे आहेत आणि ओम वैष्णवे नमः या मंत्राचा जप करत दिवसाची सुरुवात करायची आहे। त्यानंतर आपल्या पाय जमिनीवरती ठेवल्यानंतर धरणी मातेलाही आपल्याला स्पर्श करून तिचा नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरच आपले जे नित्यकर्म असतात तर ते आटोपून आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे। तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता किंवा तुम्ही थंड पाण्याने आंघोळ केली तर उत्तमच आहे। याचं कारण असं की काही विशिष्ट तिथीवरती पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे। नद्यामध्ये असलेलं पाणी हे थंडच असतं, पण थंड पाण्याने आंघोळ करणं शक्य नसेल तर तुम्ही कोमट पाणी देखील वापरू शकता, हरकत नाही। आता यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत आणि ह्या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला उद्या आंघोळ करायची आहे। कुटुंबातील सर्व सदस्यांनी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। तर या सर्व वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एका मंत्राचा जप करून तुम्हाला या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। त्यामध्ये असलेली सगळ्यात पहिली वस्तू ती म्हणजे गंगाजल। आता गंगाजल तुम्हाला प्लेटमध्ये टाकायला येत नसेल तर त्यासाठी तुम्ही छोटी वाटी घेऊ शकता, त्यामध्ये तुमच्या पुरतं 1 चमचाभर गंगाजल तुम्हाला घ्यायचं आहे। गंगाजल आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केल्याचं पुण्य आपल्याला लाभेल। त्यानंतरची दुसरी वस्तू आपल्याला प्लेटमध्ये घ्यायची आहे ते म्हणजे खडे मीठ। आता खडे मीठ घेत असताना 5 बोटांमध्ये बसेल एवढं खडे मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि लहान मुलांसाठी तुम्ही हे खडे मीठ घेत असाल तर अगदी चिमूटभर तुम्हाला मीठ घ्यायचं आहे। मीठ घेण्याचं कारण म्हणजे ते 14वं रत्न तर आहेच, पण त्यासोबत लक्ष्मीचा भाव देखील मानला जातो। आपल्या आयुष्यामध्ये असलेली नकारात्मकता, आपल्यामध्ये असलेले दोष संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम खडे मीठ करत असतं। त्यांना जर अशी त्यानंतरची जी तिसरी वस्तू आहे तर ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे चिमूटभर हळद ही प्लेटमध्ये ठेवायची आहे। हळद जी आहे ती नकारात्मकतेला नष्ट करते। हळदीमुळे आपला गुरुग्रह हा बलवान होत असतो। गुरुग्रहाचे बळ पाठीशी असेल तर आपल्याला अनेक अडचणींमधून, समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडतो। म्हणून चिमूटभर हळद जी आहे ती आपल्याला या प्लेटमध्ये घ्यायची आहे। आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची वस्तू जी आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे एक अखंड हिरवी वेलची, वेलदोडा। तर जो वेलदोडा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। हिरवी वेलची घेण्यामागचं कारण म्हणजे हिरवी वेलची आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होतं, म्हणून आपल्याला एक हिरवी वेलची देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे। आता हे सर्व वस्तू प्लेटमध्ये घेतल्यानंतर या प्लेट आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम विष्णवे नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि भगवान विष्णूकडे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट व्हावे यासाठी प्रार्थना करायची। या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून त्या आंघोळीच्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे। आंघोळ करत असताना सगळ्यात आधी उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं, त्यानंतर डाव्या खांद्यावरती घ्यायचा, त्यानंतर तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला आंघोळ करायची आहे। तर असा हा उपाय तुम्हाला उद्या आलेल्या निर्जला एकादशीच्या दिवशी करायचा आहे। तर